ख्रिश्चन अल्पसंख्याकांसह सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध. मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा सुरू करू. उपमुख्यमंत्री अजित पवार. ख्रिश्चन अल्पसंख्याकांसह समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. मिरज येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मिरज ही आरोग्य पंढरी असून या शहराला आरोग्य सेवेचा मोठा वारसा आहे. त्यामुळे मिरजेतील बंद असलेले वॉनलेस हॉस्पिटल शासनाच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याचबरोबर सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न 100% सोडविण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राजकारण आमचे आहे. जात धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 24 तास पाणीपुरवठ्याची अवास्तव आश्वासने न देता दररोज पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, मी का सांगतोय, आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय. नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघीन. हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल, ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं, हे अनेक वर्षापासून बंद आहे. वास्तविक ह्या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल करत होतं. मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, आपल्याच कोल्हापूरचे आहेत, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन. माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील. मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका. तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं. एकदा आजमबाईच्या लेकाला मी काल तिकीट देत होतो, आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे माझा आजमबाई का इथला, सॉरी मला वाटलं, एक मिनिट रे, अरे थांब, मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा. ठीक आहे, अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे, मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडत होता. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही.